शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दररोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी जात असतात। या भाविकांची व्यवस्था चोखपणे लागावी यासाठी संस्थानाच्या वतीने अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। भक्तांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत। आता या दरम्यान शिर्डी साईबाबा संस्थान येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या एका मुद्द्यावर संस्थानाच्या वतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। शिर्डी संस्थानाकडून भक्तांसाठी राबवण्यात येणाऱ्या महाप्रसादालयाबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती संस्थानाकडून देण्यात आली आहे। शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी माध्यमांशी बोलताना या निर्णयाबाबत माहिती दिली। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिर्डी संस्थानमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांना भोजन प्रसादासाठी आता कुपन घेणं बंधनकारक करण्यात आले। इथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेतल्याचं गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले। या निर्णयामागची संस्थांची भूमिका ही त्यांनी स्पष्ट केली आहे। श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आशिया खंडातील सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं। या प्रसादालयामध्ये दररोज जवळपास 45 ते 50 हजार साई भक्त प्रसादाचा लाभ घेतात। हे प्रसादालय चालवत असताना काही साई भक्तांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी काही लोक जे आहेत ते दारू पिऊन येतात, धूम्रपान करतात। यामुळे जे आहे ते भक्तांना त्रास होत होता। मग भक्तांच्या तक्रारी लक्षात घेता येथून पुढे जे आहेत साई भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी उदी प्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी भक्तांना त्यांचं नाश्त्याचं कुपन आणि प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन जे आहे ते त्याच ठिकाणी वितरित केले जाईल। हे कुपन जे आहेत हे कुपन घेऊन त्यांनी प्रसादालयात जायचे आणि हे कुपन घेतल्यानंतर त्यांना महाप्रसाद म्हणजे भोजन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल। जे साई भक्त निवासस्थानामध्ये राहण्यासाठी येतात त्यांचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांना प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन आणि नाश्त्याचं कुपन दिलं जाईल। या व्यतिरिक्त काही साई भक्त जे ते डायरेक्ट प्रसादालयामध्ये येतात, त्यांना पहिल्यांदा प्रसाद घ्यायचा असतो, जेवण करायचं असतं आणि मग दर्शनाला यायचं असतं, तर त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते त्यांना कुपन देण्याची व्यवस्था केलेली आहे। बाबांच्या दर्शनासाठी जे साई भक्त येतात त्यातील कोणताही साई भक्त जो या ठिकाणी उपाशी राहणार नाही अशी सर्व व्यवस्था जी आहे ती श्री साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आलेली आहे। उद्या गुरुवारपासून या योजनेची अंमलबजावणी जी ती केली जाईल। मोफत भोजनाची जी साईबाबा संस्थान व्यवस्थेची जी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था जी आहे ती यापुढेही चालू राहणार आहे। फक्त जे मद्यपान करून येणारे, धूम्रपान करणारे लोक आहेत, काही पॉलिश करणारे लोक आहेत, त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शिर्डी साईबाबा संस्थानामार्फत आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं। इथे दररोज 45 ते 50 हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतात। पण काही लोक दारू पिऊन प्रसादालयात येतात, धूम्रपान करतात, त्यामुळे तिथे प्रसाद घेणाऱ्या भाविकांना त्रास होतो अशा काही तक्रारी संस्थानाकडे दाखल झाल्या होत्या। त्यामुळे साई भक्तांसाठी आजपासून दर्शन रांगेतच जिथे विधी प्रसाद वाटप होतो तिथेच प्रसादाच्या कुपनचं वाटप सुरू करण्यात आलंय अशी माहिती गाडीलकर यांनी दिली आहे। धूम्रपान करणारे, मद्यपान करणारे लोक असतात, काही प्रमाणात गुन्हेगारीही वाढली आहे, त्यामुळे भक्तांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय असं ते म्हणाले। भक्त निवासमध्ये राहण्यासाठी येणाऱ्या भक्तांना नोंदणीच्या वेळीच नाश्ता व भोजनाचे कुपन दिले जातील। इथल्या रुग्णालयात जे लोक येतात त्यांच्या 2 नातेवाईकांनाही भोजनाचं व नाश्त्याचं कुपन दिलं जाईल। या व्यतिरिक्त काही सहली, पालख्या येतात, ऐनवेळी काही लोक येतात ज्यांना आधी जेवण करायचं असतं आणि नंतर दर्शनासाठी दर्शन करायचं असतं। ती व्यवस्थाही प्रसादालयात करण्यात आली आहे, पण कोणत्याही कारणाने कोणताही भक्त भोजनाशिवाय राहणार नाही याची पूर्ण दक्षता साईबाबा संस्थानने घेतली आहे असंही गाडीलकर यांनी सांगितलं।